मी थोडासा मला उशीर झाला, पण अजूनही तुम्ही पाहत असाल या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रमही पार पाडला गेला होता. शिवाय काही आरोग्य प्रतिनिधी जे आहेत ते दुरून दुरून येतात ना बाबा, आणि तुम्हाला माहित आहे लोक आजकाल कायच्यानं बिमार पडते सांगता येत नाही. तिकडच्या बाजूने काही डॉक्टर वर्ग आहे, तसं जर तुम्ही या बाजून पाहत असाल तर गोळ्या गिळ्या वाटप चालू आहे. दुरून दुरून लोक येतात ना. बिमारीचं काय आजकाल उलच काही खाल्लं तर माणूस बातच बिमार पडते. हे सारी व्यवस्था या ठिकाणी राबवून चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात मी आलो, मला थोडासा टाइम झाला मी आलो, पण अजूनही तुम्ही या ठिकाणी पाहत असाल जे लोक आहेत हे सध्या या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेचा लाभ घेत आहेत. प्रहारच्या माध्यमातून आज हे म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. थोडीशी बच्चूभाऊची काय प्रतिक्रिया आहे साऱ्या प्रकरणावर ते आपण जाणून घेऊ. तुम्ही पाहत असाल तर अजूनही जे मोठ्या संख्येने जे रुग्ण आहेत ते बच्चूभाऊची गाठभेट घेत आहेत. तर लय असे दुरून दुरून जातात. आपण आजी कशी बोलणार बच्चूभाऊ सोबत हसत खेळत साऱ्यासोबत सध्या आता बच्चूभाऊचं या ठिकाणी जर पाहत असाल तर संभाषण चालू आहे. तर बच्चूभाऊची प्रतिक्रिया घेऊ बुवा. त्याला विचारतो बच्चूभाऊ काय बुवा आता कसं पुढे काय करायचं काय नाही हे पुरा आता बच्चूभाऊ जाणून घेऊ आपण. तर माझ्यासोबत बच्चूभाऊ. बच्चूभाऊ असं वाटलं आता कुठे थोडासा आराम केला जाईल बुवा 2-3 वर्ष. अजूनही गर्दी चालूच आहे आणि प्रत्येकाला भेटणं चालू आहे आणि खांद्यावर हात ठेवणं साऱ्या लोकांची आरोग्य तपासणी चालू आहे. म्हणजे समाजकार्य आरोग्य सेवा बच्चूभाऊची कायम चालूच राहील. मला असं वाटतं राजकारण आणि आरोग्य सेवा हा काही पडण्याचा आणि जिंकण्याचा विषय नाही. ही नेहमीच सेवा आहे. जसं पावसाळ्यात पाणी येते, उन्हाळ्यात ऊन तपते, तसं प्रहारची आरोग्य सेवा आयुष्यभर किमान आम्ही जरी जिवंत आहे तोपर्यंत कायम राहील. आणि निवडणुकीचा परिणाम सेवेवर कधीच होणार नाही. एवढे लहान विचाराचे आम्ही नाही आहे. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शिवरायांनी आम्हाला इतिहासातून जे शिकवलं ते लढणं शिकवलेलं आहे, सेवा करणं शिकवलेलं आहे. त्याच्यानं गिरता वही है जो रुकता है, हम रुखे नहीं तो गिरे कहा. भाऊ काय झालं पुऱ्या सध्या आता अचलपूर विधानसभा क्षेत्रात 2-4 बॅनरची वज्जर चर्चा चालू आहे जिकडे तिकडे की देव पावलाने म्हणून आम्ही म्हणजे नवसाले देव पावलाने देव बदलणारे आम्ही नाही. खरंच तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्याचे माणसाची एनर्जी असते. तुमचं काय म्हणणं आहे नेमकं याच्या? कार्यकर्त्याची भूमिका आहे. तुम्हाला माहित आहे का या महाराष्ट्राच्या कुशीमध्ये तानाजी पाहिलेला आहे. लग्नाची पत्रिका घेऊन जातं आणि कोंडाणा सर करून येतो. हा इतिहास आहे या महाराष्ट्राचा. आणि त्या अशा कार्यकर्त्यांना मानाचा मुद्रा आहे. कारण आपली कार्यकर्त्याशिवाय नेता जिवंत राहू शकत नाही. आणि अशा कार्यकर्त्यामुळेच आज जे काही आम्ही पडल्यानंतर सुद्धा एक विधानसभा हारल्यानंतर सुद्धा त्याचं कुठलंही गम कोणाच्या चेहऱ्यावर नाहीये. त्याचं कारण आहे या कार्यकर्त्यामुळे. म्हणून त्या कार्यकर्त्याला मानाचा मुजरा अर्पण करतो. तर भाऊ एडीसीसीचे इंडिव्हिज्युअल मधून डायरेक्टर प्रकाश काळबंडे वृत्तपत्रात सकाळी विदर्भ मतदारले बातमी वाचली की ते अवैध ठरवलं गेलं. वैयक्तिक राजकारणाचा रोष मायावर काढत आहेत बच्चूभाऊ त्याच्या एका माणसाच्या माध्यमातून. अशा प्रकारचा थोडासा आरोप होत आहे. कसं आहे राजकीय त्यांनी भाष्य केलेलं आहे. एखादं संचालक ग्रहासाठी त्याचं प्रतिनिधित्व असणं, ती सोसायटी असणं किंवा ते असणं फार महत्वाचं असतं. ते सेवानिवृत्त झाले आणि ती सोसायटी सेवाधारी कर्मचाऱ्यांची आहे. निवृत्त झाल्यानंतर त्यांचं मुळातला जो संचालकाचा मूळ गाभा होता तेच तिथून नष्ट झाले. आणि कारवाई ही काही फक्त फोन करून होत नाही, तर कायदेशीर ते अपात्र ठरले म्हणून ते अपात्र झालेले. आता खापर कोणाला फोडाव म्हणून त्यांनी आता प्रत्येक जण असं बोलतेच. काही कोणावर कारवाई झाली तर तो काही असं म्हणत नाही माझी बाजूस बेकायदेशीर होती आणि म्हणून मी संचालकाला अपात्र ठरलो नाही असं म्हणण्याचं धाडस त्यांच्यात नाहीये. आणि म्हणून ते मला वाटते राजकीय त्यांचं जे काही बयान केलं ते राजकीय आहे. पण मुळात ते जो निर्णय DDR न दिलेला आहे तो मला वाटतं कायदेशीरच आहे. आणि ते अपील करू शकतात, कोर्टात जाऊ शकतात जर ते बेकायदेशीर असेल तर. ते संचालकास अपात्र ठरले. जसं आता
एखाद्यावर 3 वर्षाच्या वरती जर सजा सुनावली तर जसं आमदार राहता येत नाही, तसं संचालकाचे काही निकष आहेत त्याच्यात ते बसले नाही आणि ते पडले, म्हणजे अपात्र झाले. तर भाऊ त्या दिवशी आता अमरावतीला मी होतो, माणसं होते, मेंढ्या होत्या, घोडे होते, उंट होते, पुरी अमरावती जाम करून टाकली होती. अमरावती सुरुवात आहे, महाराष्ट्र बी बाकी आहे असं समजायचं काय? म्हणजे आम्हाला काही आंदोलन करायची हौस नाही आहे, पण जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा आवाज उठवायची वेळ पडन तेव्हा तेव्हा त्या त्या कोपऱ्यामध्ये ते आंदोलन आपण उभं करू. अखेर देशाचं स्वातंत्र्य हे आंदोलनाच्या प्रवृत्तीतूनच भेटलं आणि मला वाटतं हा देश पारतंत्र्यात जास्त जिवंत होता. प्रचंड चळवळ होती, कोणाच्याही डोक्यात मळमळ नव्हती आणि आता सरकारच्या डोक्यात जर शेतकरी मजुरांबद्दल मळमळ आली तर आमची चळवळ उभी राहणार आहे. कसं आहे का आम्ही एवढे डरपोकही नाही का सत्ता आहे म्हणून आणि सत्तेतले काही लोक त्याचा डाव काढून आम्हाला ना अडचणी निर्माण करेल आणि मग आम्ही थांबवलं अशापैकी आमची प्रवृत्ती नाही आहे. मला वाटतं 350 गुन्हे आतापर्यंत दाखल झाले, त्याच्यानं माझ्या मायनं म्हटलं होतं किमान 1000 तरी झाले पाहिजे. त्याची सुरुवात आहे. तर भाऊ 22 तारीख पासून शंकरपट चालू होत आहे. शंकरपट प्रेमी, बैलजोडीवाले आणि शंकरपट प्रेमी या लोकांना कोणतं आव्हान आहे? मला वाटते ही शेतकऱ्यांचा आनंद उत्सव आहे. गाडीवाले गाडीच्या रेसमध्ये सहभागी होतात, शेतकरी हा बैलाच्या शर्यतीत सहभागी होत असतात आणि आपला आनंद व्यक्त करत असतात. म्हणजे जो बैल शेतीत राबून एका दाण्याचे 4 दाणे करण्याची कसरत करतं, त्याच बैलाच्या पाठीवर थाप मारून पट हाकलणारा शेतकरी खऱ्या अर्थानं आनंद उत्सव चांगला करत असतो. आणि म्हणून त्या अशा या आनंद उत्सवामध्ये मला वाटते आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि त्यातून आनंदच खऱ्या अर्थानं मिळवावा. कुठलाही हार जीत हा विषय न ठेवता मी त्या आनंदात सहभागी झालो हाच आमच्यासाठी मोठा विषय असला पाहिजे. जसं जंगलात गेल्यानंतर वाघ भेटला नाही याच्यापेक्षा जंगलातल्या बाकी गोष्टी फार महत्वाच्या असतात, तसा जितणं हे जेवढं महत्वाचं असतं तेवढं त्याच्यात सहभागी होणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असते. आणि म्हणून त्या शेतकरी राजांसाठी आम्ही हा पट बहिरम मध्ये तिथं दारू पिण्याची शर्यत होती, तिथं जुवा खेळण्याची शर्यत होती, तिथं वेश्याव्यासाची शर्यत होती, पण त्या शर्यती आपण थांबवल्या आणि बैलाची शर्यत सुरू केली. निश्चितच त्याच्यातून एक नवीन आनंद दिशा भेटेल यासाठी केलेली सुरुवात आज ते सगळेच जण स्वीकारताय, याचा आनंद जास्त आहे. परतवाडा येथे आयोजित राजमाता मासाहेब जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रहार महिला शक्तीद्वारे आयोजित रोगनिदान शिबिरात तज्ञ डॉक्टरकडून सर्व रुग्णांची तपासणी झाली आणि या तपासणीत ज्यांना ऑपरेशनची शिफारस केली आहे त्यांना प्रहार परिवारातर्फे पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात पाठवण्यात येईल. योगायोगानं प्रहार तर्फे सगळ्या विधायक दृष्टिकोन असलेले सगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. राजकारणापलीकडेही राजकारणापेक्षा समाजकारणाचं एक फार मोठं क्षेत्र, पण या क्षेत्रातली उणीव 25 वर्षापर्यंत प्रहारनं भरून काढली आणि त्याच सामाजिक परंपरेची परंपरा आज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. नुसतं राजकीय क्षेत्रातच राजकारणापुरतं मर्यादित न राहता समाजातला शेवटच्या घटकाला, गरजवंताला, गरिबाला, कष्टकऱ्याला त्याच्या आरोग्याच्या समस्या पूर्णपणे त्याच्यावर उपाय निघाला पाहिजे आणि त्याच्यातून एक चांगला मार्ग शोधून एक सशक्त असं एक व्यक्तिमत्वाचं निर्माण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि ते सशक्त व्यक्तिमत्व निर्माण प्रहारच्याच माध्यमातून होते हे आज पुन्हा स्पष्ट होते. ज्याप्रमाणे महासाहेब जिजाऊंनी एका महापराक्रमी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण या महाराष्ट्रामध्ये केली आणि या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून संपूर्ण सुलतानशाहीचा परास्त करून
लोक कल्याणकारी राज्याची स्थापना या महाराष्ट्रामध्ये झाली. त्याच 400 वर्ष अगोदर छत्रपती शिवाजीचं नाव उलट जरी केलं तर जीवाशी, आणि हा व्यक्तिमत्व स्वतःच्या जीवाशी आयुष्यभर लढत राहिला आणि यांच्याच कार्यकाळात सेवा नावाचा विषय दिसला. त्या 400 वर्ष अगोदरच्या सेवा नावाच्या एका पर्वाची परंपरा आज प्रहार पूर्ण महाराष्ट्रात राबवत आहे. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय प्रहार. तर आज गुरुकुल या जी शाळा आहे त्या शाळेत मोठं असं भव्य रोग निदान शिबिर, आणि जे लोकांना आता काही बिमाऱ्या असतील तर ते दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ते बिमारीची शस्त्रक्रिया करायला पाठवलं जाईल. विशेषतः बच्चू भाऊची मुलाखत घेतली. वेगवेगळे विषय होते. पहिली गोष्ट मला असं वाटलं की बाबा बच्चू भाऊ थांबतील, बच्चू भाऊचं ते जे काम आहे ते चालूच आहे. दुसरा प्रश्न असा होता, थांबणं जरा वैभव, हा वैभव राजा मला सुचूच देत नाही, कुठे भेटला की मागच राहायचे. तर त्याच्यानंतर मी दुसरा प्रकाश काळपांडे साहेबाबद्दल प्रश्न विचारला होता. प्रकाश काळपांडे साहेबाचं जे एडीसीसी जे डायरेक्टर आहेत ते अपात्र झाले, त्याच्यावर बच्चू भाऊ सांगितलं की तो नियमच तसा आहे म्हणे. शंकरपटाबद्दल बोलले. आता निवडणूक गेली पण समाजसेवा माही सरणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य बच्चू भाऊनं केलं आहे. पाहिली बातमी तुम्ही जशी तशी गावरान 90 वर.